माझा तुकाराम मुंडे साहेबांना फुल सपोर्ट आहे. तुमचा आहे का? नाही. या प्रश्नाचं उत्तर देताना गडबड करू नका. कारण सांगतो, मी जेव्हा हा माझा फुल सपोर्ट आहे सांगितलं ना, तेव्हा मी पूर्ण विचार करून हे बोलतो आहे. आणि मी असं का बोलतो आहे माहिती आहे का? की फक्त ते जे कारवाई करतायत, भेसळ हटवत आहेत, हे तेच त्याला सपोर्ट नाही करून चालणार आहे. त्याच्यानंतर जे परिणाम होणार आहेत, त्यालाही तुम्ही सपोर्ट करणं गरजेचं आहे. तर तुम्ही खऱ्या अर्थानं तुकाराम मुंडे साहेबांच्या बाजूने उभे आहात. कसं? तर भेसळयुक्त पदार्थ मार्केटमधून गायब झाल्यामुळं जे प्युअर शुद्ध पदार्थ आहेत त्यांची डिमांड वाढणारच आहे, पण सप्लाय मुळातच त्याचा कमी होता. आणि जिथं डिमांड आणि सप्लायमध्ये इतका फरक पडतो, त्याचा थेट परिणाम त्यांच्या किमतीवरती होतो. म्हणजे उदाहरणार्थ, आत्ता जर का दूध 70-80 रुपये लिटर असेल, प्युअर दूध, भेसळविरहित दूध जर 70-80 रुपयाला असेल, तर त्याचा दर 100-120 रुपयेपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. स्टॅटिस्टिक्स आहेत, त्या डिटेल्समध्ये जात नाही मी. सिमिलर गोष्टी इतर पण गोष्टींबाबतीत आहेत. माझी तयारी आहे, म्हणजे किमती वस्तूंच्या काही झाल्या, दर कुठंही पोचले तरी चालतील, पण मला भेसळमुक्त गोष्टी पाहिजेत. भले मी त्यांचा वापर थोडा कमी करीन, जास्त करीन, माझी काय आर्थिक कुवत जशी असेल त्याप्रमाणे. पण माझा तुकाराम मुंडे साहेबांना फुल सपोर्ट आहे. तुमचा आहे का?